ऑनलाईन परीक्षेला आपल्या सर्वांचा विरोध आहे. एक विद्यार्थी म्हणून, एक शिक्षक म्हणून आपल्याला या परीक्षेला विरोध का करावा लागत आहे, याचे 5 रिझन महत्त्वपूर्ण मी या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस केले. एक मुद्दा तुम्हाला माहिती आहे नॉर्मलायझेशनचा. ओके. तर असे सुटलेले 4 मुद्दे कोणते त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करूया. याला आपण फॉल्टी लाईन्स हे टॅग देऊ. सर्वात अगोदर परीक्षेच्या स्वरूपाबद्दल जर बोलायचं झाल्यास, ही एमसीक्यू टाईप क्वेश्चन पेपर राहील तुमच्या समोर स्क्रीनवर आणि साईडला टाइम लिमिट राहील. तो टाइम लिमिट हळूहळू कमी होत जाईल. ओके. हे झालं परीक्षेचं स्वरूप एकदम बेसिक. यामध्ये सर्वात पहिला फॉल्टी लाईन आहे संकल्पनेपेक्षा तथ्यांची पोकळ घोकंपट्टी. आता म्हणण्याचा उद्देश काय आहे की ही परीक्षा पूर्ण ऑनलाईन सिस्टीमद्वारे होणार आहे. ओके. तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. ऑनलाईन सिस्टीमद्वारे जर एखादी परीक्षा होत असेल तर त्या सिस्टीममध्ये फिट होणारे प्रश्न कसे असावे याचाही काही पॅरामीटर असेल. याचं पॅरामीटर असं असते की उत्तर अगदी अचूक असावं, वादविरहित असावं आणि असे जे उत्तरं असतात किंवा प्रश्न असतात ते ऑनलाईन सिस्टीममध्ये सहज फीड असणारे असावे. आता असे प्रश्न जेव्हा तुम्ही तयार करता आणि तुम्हाला प्रश्न किती तयार करायचे आहे मल्टिपल शिफ्टमध्ये, समजा आपण विचार करू 10 ते 15 तुम्ही पेपर घेणार आहात किंवा 20 पेपर घेणार आहात. एका दिवशी 3 पेपर घेतले तुम्ही. म्हणजेच काय होणार आहे, संकल्पनात्मक ज्ञानाऐवजी अतिशय क्षुल्लक आणि क्लिष्ट फॅक्ट्स विचारले जातील. सर्वात मोठा फॉल्ट हा. दुसरी गोष्ट, यामुळे होणार काय आहे, आपल्याला जी ट्रेडिशनल पद्धत असते ऑफलाईन, त्यामध्ये सजगतेची एक परीक्षा असते. त्यामध्ये लॉजिक लावावं लागतात आपल्याला किंवा प्रेझेन्स ऑफ माइंड वापरावं लागते. एक चॉईस असते आपल्याला की एका पेजवर गेल्यानंतर आपण लगेच पहिला प्रश्न बघतो, दुसरा तिसरा बघतो किंवा 100वाही प्रश्न लगेच बघू शकतो. आणि तिथे पेन पेपर वापरल्यामुळे आपल्याला कुठे ना कुठं एलिमिनेशन टेक्निक सुद्धा वापरता येते. मात्र इथे जे प्रश्न बनवले त्यामुळे निरुपयोगी माहिती लक्षात ठेवायची परीक्षा झाली, म्हणजे होणार आहे. हा पहिला फॉल्ट. दुसऱ्या फॉल्टकडे आपण जर गेलो तर नॉर्मली हा खूप साऱ्या जणांनी डिस्कस केला आहे, नॉर्मलायझेशनचा. मात्र त्या अगोदर येतो क्वेश्चन बँकचा विषय. आता कॉम्प्युटर जनरेटेड जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात क्वेश्चन बँक तयार करतात आणि मल्टिपल शिफ्टमध्ये जेव्हा ही क्वेश्चन बँक तयार होते तेव्हा त्याचा दर्जा खालावतो. आता दर्जा खालावणं म्हणजे काय, तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न काढायचे आहे ज्यामध्ये कोणतं डिबेट नसेल, काहीच नसेल. अशा वेळेस काय होते, असे प्रश्न सिंगल लाईनर जास्त राहतील. आता सिंगल लाईनर प्रश्न असले म्हणजे काही यात वादाचा कोणता मुद्दा नाही आहे. मात्र संकल्पना जास्त टेस्ट व्हाव्या की फॅक्ट टेस्ट व्हावे, हा मुळाचा कळीचा प्रश्न आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट, जर संकल्पना तुम्ही जास्त वाढवल्या तर जो टाइम लिमिट आहे तो टाइम लिमिटमध्ये तो पेपर कव्हर होईल का, हा एक मोठा फॉल्ट आहे. जेव्हा ऑफलाईन पेपर प्रिंट होतो तो जो पेपर होतो तोच कव्हर व्हायला आपल्याला एवढा वेळ लागतो. जर ऑनलाईन मध्ये तसे प्रश्न फिट केले तर किती वेळ लागेल, हा पहिला प्रश्न म्हणजे क्वेश्चन बँकचा. आणि दुसरी गोष्ट, मल्टिपल शिफ्टमध्ये परीक्षा झाल्यामुळे काठिण्य पातळी वेगळी राहिल्यामुळे जर एखाद्या कॅन्डिडेटला समान गुण, समजा शिफ्ट 1 मध्ये एखाद्या कॅन्डिडेटला सेम गुण आहे आणि ते शिफ्ट 12 मध्ये सेम गुण आहे, म्हणजे 12 शिफ्ट मध्ये सारखे गुण आहे, मात्र नॉर्मलायझेशनमुळे जी सांख्यिकी पद्धत वापरली जाते त्या पद्धतीमुळे त्यांच्या गुणात खूप तफावत राहते. कारण काय, काठिण्य पातळी ठरवली जाईल की त्या शिफ्टमध्ये हायेस्ट मार्क कोणाला किती मिळाले, म्हणजे त्या शिफ्ट किती काठिण्य पातळीची होती, कमी मार्क किती मिळाले, या हिशोबाने ते नॉर्मलायझेशन होणार आहे. मात्र ही पद्धत पूर्णपणे अचूक नसते. यामुळे होणार काय, चुकीच्या शिफ्टमध्ये नंबर आल्यामुळे हुशार विद्यार्थ्याचे नुकसान होऊ शकते किंवा होते. हा झाला दुसरा फॉल्ट. तिसरी गोष्ट, पर्यायांमधील संभ्रम आणि ट्रॅप प्रश्न. आता ट्रॅप ड्राफ्टिंग ही एक मेथड आहे. यामध्ये काय करतात, ऑनलाईन परीक्षा जी असतात उमेदवारांना बाद करण्यासाठी एलिमिनेशनचा पर्याय मुद्दाम एवढा जवळ ठेवण्यात येतो की आपण उत्तर माहिती असून सुद्धा आपली गडबड होते. आता गडबड कशामुळे होते, ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहे ते एवढे हॅबिच्युअल नसतात स्क्रीन टाइमसाठी आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा नाही. कधी कॉम्प्युटर बंद पडेल किंवा ऑनलाईन परीक्षेचे आपल्याला अनुभव खूप सारे आहेत. असं होत असताना जो रनिंग टाइम आहे त्यामुळे आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही आणि एखाद्या प्रश्नावर आपण किती वेळ द्यावं ही चॉईस आपल्या हातात राहत नाही ऑनलाईन परीक्षेला. कारण तुमच्या खालीच जी वॉच असते ते टिक टिक होत असते
जनरली वॉचचा प्रश्न आपल्याला सीसेट म्हणजे दुसऱ्या पेपरला येतो, पहिल्या पेपरला येत नाही. किंवा 100 क्वेश्चन जर असतील तर क्वेश्चनची लेंथ किती असणार यावर सुद्धा प्रॉब्लेम राहू शकतो. म्हणजेच ट्रॅप ड्राफ्टिंग जेव्हा होईल तेव्हा आपल्याला उत्तर माहिती असून सुद्धा आपल्यात गडबड होते. दुसरी गोष्ट भाषांतराची चूक. आता ऑफलाईन पेपरला जर एवढे प्रश्न कॅन्सल होत असतील तर ऑनलाईन पेपरला कोणत्या शिफ्टचे कोणते प्रश्न कॅन्सल होतील आणि त्यांचं नॉर्मलायझेशनचा फॅक्टर काय असेल, त्यांना समानुपाती तुम्ही कसे आणणार, हा वादाचा किंवा कळीचा मुद्दा आहे. यामध्ये गुगल ट्रान्सलेटर किंवा सदोष सॉफ्टवेअर वापरले जाऊ शकतात ट्रान्सलेशनसाठी. हा तिसरा फॉल्टी लाईन. चौथी अतिशय अल्पायुषी आणि तात्पुरत्या चालू घडामोडी. सर्वात मोठा प्रॉब्लेम बँकिंगचे एक्झाम दिले असतील तर तुमच्या लक्षात येतील. नोकरी मिळाल्यानंतर जे 3 महिन्याचे जी माहिती आपली राहते करंट अफेअरच्या संदर्भात किंवा 6 महिन्याच्या संदर्भात जी राहते त्याचा उपयोग काही होत नाही. मात्र ऑनलाईन परीक्षेमध्ये याचा आधार जास्त घेण्यात येतो, कारण काठिण्य पातळी मॅच करण्यासाठी किंवा एखादा पेपर किती सोपा होता किती हार्ड होता हे मिक्स करण्यासाठी असे प्रश्न टाकण्यात येतात. मात्र मूळ परीक्षा पद्धती कशासाठी होती? इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि मूलभूत अर्थशास्त्र या संदर्भातले जे करंटली प्रश्न येतात ते कन्सेप्च्युअल माध्यमातून विचारून कायमस्वरूपी किंवा प्रशासनासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत घटक आपल्या बुद्धीत सामावे यासाठी होती ती परीक्षा. आता याकडे कम्प्लिटली दुर्लक्ष होऊ शकते. हा चौथा फॉल्टी लाईन. पाचवं नकारात्मक गुण आणि तार्किक अंदाजाला फटका. आता इथे IBPS आणि TCS ऑब्विसली 0.24 हे निगेटिव्ह वापरणार आहे, म्हणजे 1/4 निगेटिव्ह. आणि इथं मी 5 पर्याय दिले आहे, सध्या 4च आहे. मात्र ज्या रॅपिडली एक्झाम चेंज करत आहे हे किंवा आयोग किंवा जेवढ्या लवकर ते ऑप्शन्स चेंज करत आहे तर 5 पर्याय समजा आपल्याला दिले आणि त्यापैकी आपण 3 याच्यात एलिमिनेशन टेक्निक वापरली तरीही 2 पर्याय आपल्याला उरतो. आता तुम्ही अंदाज लावून तार्किक अंदाज लावून किती लावणार? आणि आतापर्यंतची आपली लहानपणापासूनची सवय कशाची आहे? पेन पेपर. असं होत असताना आपण त्या पेपरला किंवा त्या प्रश्नाला अटेम्प्ट करणंच सोडून देऊ, म्हणजेच तर्क क्षमतेचे आपले नुकसान होते. इव्हन आता हा व्हिडिओ बनवत असताना स्लाइडवर तुम्ही बघू शकता मी अंडरलाईन करून राहिलो. ही आपल्या सर्वांना सवय आहे. यामुळे रिस्क मॅनेजमेंटचा सुद्धा एक खेळ होतो. टाइम मॅनेजमेंट सुद्धा खूप क्रुशियल होतात आणि इथून एक नवीन ट्रेंड सुरू होऊ शकतो की तुमचा प्रश्नांचा जो ओघ आहे, प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते कम्प्लिटली अल्टर होऊ शकते या परीक्षेमुळे. सोप्या शब्दात जर सांगायचे झाल्यास ऑनलाईन जे MCQs परीक्षा असते त्यामध्ये सर्वात मोठा दोष हा आहे की एक मानवी मेंदूला जे सक्षम प्रशासकासारखा विचार करण्याला जे ऑफलाईन परीक्षा भाग पाडते तीच ऑनलाईन परीक्षा सध्या त्याच ब्रेनला सर्च इंजिन म्हणजे माहिती गोळा करणारा रोबोट या टाईप काम करायला भाग पाडू शकते. ही झाली तथ्यात्मक गोष्ट. पेपरच्या स्वरूपावरून आपल्याला ऑनलाईन परीक्षा का नसावी याबद्दल डिटेल विश्लेषण. त्यामुळे आपल्याला ह्या परीक्षेला ऑनलाईन परीक्षेला सर्वांनी मिळून विरोध करायचा आहे. धन्यवाद.